This festive season, meet all your financial goals. Crystal Finance by Ajit Makijani लाए हैं आपके लिए पर्सनल लोन ऑफर्स, इंस्टेंट डिस्बर्सल, इजी हैसल फ्री प्रोसेस, डोर स्टेप प्रोसेस, जिसके लिए आपको चाहिए सिर्फ आपके बिजनेस का टर्नओवर। Contact us today for personal loan offer. उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामनानी, आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। उल्लासनगर में रेजिड डे के दौरान शहर में पुलिस द्वारा नागरिकों को जागृत करने के लिए तरह तरह के आयोजन किए जा रहे हैं। इसी तरह सहायक पुलिस आयुक्त अमूल कोहली के मार्गदर्शन में सेंटर पुलिस स्टेशन में नागरिकों को 15 मोबाइल फ़ोन वापस दिए गए। इन मोबाइल फ़ोन की कीमत 3,80,000 रुपये बताई गई है। इस बारे में अपनी बात रखते हुए सहायक पुलिस आयुक्त अमूल कोहली ने कहा कि चोरी या गायब हुए मोबाइल को वापस देना भी रेजिड डे का ही हिस्सा है। पिछले वर्ष भी सेंटर पुलिस द्वारा 160 मोबाइल बरामद किया था, जिसकी कीमत 60 लाख रुपए थी। अब भी 3,80,000 के मोबाइल सेंटर पुलिस ने रिकवर किए हैं। पुलिस वर्धापन दिवस के निमित्त पुलिस द्वारा जो उत्कृष्ट कार्य किए गए थे उन्हें नागरिकों के सामने लाया गया। नागरिकों को सचेत करते हुए अमूल कोहली ने कहा कि नागरिकों को भी मोबाइल संभल कर रखना चाहिए, किसी ऐसे व्यक्ति के हाथ में न दे जो उसका दुरुपयोग करे। मोबाइल खरीदने की रसीद, IMEI नंबर संभल कर रखना चाहिए, जिससे खो जाने पर उन्हें ढूंढने में मदद मिल सके। फ़ोन गायब होने पर तत्काल इसकी सूचना नज़दीकी पुलिस स्टेशन में दे या CIR पोर्टल पर जानकारी अपलोड करें, जिससे कम से कम समय में मोबाइल वापस मिल सके। नंबर हा पूर्वी कंट्रोल रूमचा नंबर होता। कुठल्याही प्रकारची मला त्रास झाला असेल किंवा कुठल्याही प्रकारची तक्रार असेल, मारहाण असेल, शेजाऱ्याचा त्रास आहे, एरी कुठल्याही प्रकारची काही तक्रार आहे तुमची, वैयक्तिक असो, बाजूला असो, किंवा एखादा कोणत्याही प्रकारचा जर प्रसंग तुम्ही अनुभवला, बघितला, जो की तुम्हाला वाटतो हा गुन्हेगारी स्वरूपाचा कृत्य आहे, तर तुम्ही पूर्वी 100 वर फोन करायचा। हा सर्वांना सुपरिचित नंबर आहे। त्याचप्रमाणे आता हा 112 जो नंबर आहे पोलिसांकडनं, जो कंट्रोल रूमचा जो आमचा नंबर आहे, हा त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती, जो 112 जो नंबर आहे त्यामध्ये सेंट्रलाइज आमचा नंबर आहे। तुम्ही त्या नंबरवर एखाद्या महिलेला, एखाद्या मुलांना किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा नागरिकाला प्रत्यक्षपणे पोलीस स्टेशनला येऊन जर तक्रार करणं शक्य नसेल, तर तुम्ही 112 या नंबरवर डायल करून तुमची तक्रार नोंदवू शकता।
इमिडिएटली एक 3 ते 4-5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही दिलेल्या पत्त्यावर किंवा सांगितलेल्या ठिकाणी इमिडिएटली पोलिसांची बीट मार्शल किंवा पोलिसांचे वाहन तुमच्या मदतीला 100% त्या ठिकाणी येणार. एखाद्या तक्रार ही वैयक्तिक असू शकते किंवा बघितलेली घटना असू शकते. त्यामुळं सर्व नागरिकांनी दक्ष राहून कुठल्याही प्रकारच्या असे काही अप्रिय घटना घडत असेल किंवा वैयक्तिक स्वतःच्या अत्याचार, अन्याय किंवा मारहाण किंवा अन्य प्रकारची जर घटना घडत असेल तर 112 या नंबरचा निश्चितपणे सर्वांनी या फॅसिलिटीचा जो तुम्ही लाभ घ्यायचा आहे आणि त्या फॅसिलिटी अवेल करायच्या आहेत. तुम्ही प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला येऊ शकतात, पण ऑड आवर्स मध्ये महिलांना रात्रीच्या वेळेला येणं शक्य नसतं एखाद्या वेळेस, किंवा त्यांना वाटतं की मी कसा जाऊ किंवा आता ऑटो नाही, व्यवस्था नाही, मी एकटी आहे. तर अशा वेळेस त्यांनी येण्याची काही आवश्यकता नाहीये. त्यांनी 112 ला फोन करा. आमचं महिलांचं जे काही लेडीज महिला असेल, लेडीज तक्रारी असेल तर मुख्यत्वे आम्ही लेडीज आपल्या एंडला पाठवण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये, किंवा आमचे बीट मार्शल्स आहे, पीसीआर व्हॅन्स आहे, पीसीआर मोबाईल्स आहे, हे आपल्या स्तरावर किंवा आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी येऊन आपल्याला पाहिजे ती मदत करतात. त्याच ठिकाणी जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे असेल तर सुसंवाद साधून तो प्रयत्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा त्याच्या संबंधित तक्रार घ्यायची असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलून तुमची रितसरपणे तक्रार घेतली जाते आणि पुढील प्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाते. हे 112 संदर्भात आहे. या पूर्ण या रेझिंग डे सप्ताहाच्या पूर्ण वीक मध्ये शाळे कॉलेजचे वेगवेगळे विद्यार्थी त्यांना आम्ही पोलीस स्टेशनचे कामकाज, पोलीस स्टेशन तक्रार कशा प्रकारची होते किंवा आमच्याकडे जे लॉ अँड ऑर्डर संबंधी मेंटेन करण्यासंबंधी आमच्या प्रकारचे विविध प्रकारचे जे हत्यार आहेत, जसे आमचे लाठी आहे, शिल्ड आहे, छोटं आहे, स्मॉल वेपन्स आहे, आमचे पिस्टल्स आहे, रिव्हॉल्वर्स आहे, कार्बाइन्स आहे, सेल्फ ऑटोमॅटिक रायफल्स वगैरे आमच्याकडे आहे, किंवा गॅस गन्स आहे, जेव्हा की लॉ अँड ऑर्डर प्रकारचा किंवा जमाव होतो किंवा व्हायलेंट जमाव होतो, अशा वेळेस आम्ही ते विविध प्रकारचा आमच्या हत्याराचा वापर करतो जे मुलांनी फक्त चित्रपटामध्ये बघितलेले असतात. तर त्यांचा प्रत्यक्षपणे इथं आम्ही त्यांना डिस्प्ले करून इथं त्यांना थोडंसं दाखवलेलं आहे, जेणेकरून ते प्रत्यक्ष मुलांमध्ये जास्त उत्सुकता असते. आपल्याला काय आपण अनुभव भरपूर घेतला असतो, आपण ज्येष्ठ आहात, सर्व वयस्कर आहात किंवा आपले एक्सपिरियन्स आहात, मॅच्युअर्ड सर्व लोक आहात, तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेलेला आहात, पण मुलं गेलेली नसतात, त्यांचा इम्पॅक्ट हा याच्यावर असतो. त्यामुळे आम्ही मुलांना या ठिकाणी प्रत्यक्षपणे बोलवून या ठिकाणी विविध प्रकारचे हत्यारं जी आहेत यांची ओळख करून त्यासंबंधी त्याचा वापर कसा केला जातो, कसा आहे, पोलीस फंक्शनिंग कशा प्रकारचं होतं, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला असलेले लॉकअप्स, त्याचप्रमाणे महिला संबंधी किंवा मुली संबंधी ज्या खास करून शालेय मुली वगैरे आहेत त्यांना सायबर क्राईम संबंधी, कारण की मुलं आजकाल सायबर क्राईम मध्ये जास्त किंवा मोबाईलचा वापर अति जास्त करतात. आपल्या सर्वांपेक्षा मुलं जास्त एक्सपर्ट आहेत मोबाईलच्या वापरामध्ये, किंवा विविध प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वगैरे आहेत, जे फेसबुक आहे, युट्यूब वगैरे आहेत, किंवा ट्विटर्स वगैरे आहेत, किंवा इंस्टाग्राम्स आहेत. तर मुले किंवा कॉलेजच्या मुलांचा याचा जास्त प्रमाणात याचा वापर होतो. या संबंधी पण मुलांना पहिले उपदेश केला आहे की तुम्ही सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स वगैरे आहे याचा तुमच्या वैयक्तिक किंवा एज्युकेशनल पर्पजसाठी जो काही वापर करता येईल आपल्याला तो तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात करणं आवश्यक आहे. त्यामुळे अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम शाळा, कॉलेजेस, ऑटो रिक्षा स्टँड आहे, बिझनेस उपक्रम आहेत, किंवा इंडस्ट्रीज आहेत, किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत, अशा विविध ठिकाणी स्तरावर जाऊन आम्ही हा रेझिंग डे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे. विविध अंगात किंवा समाजाचे विविध प्रकारचे गट, सामाजिक किंवा शालेय वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे किंवा व्यापारी गट आहेत त्यांच्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी पोलिसांचं जे काय काम आहे आणि पोलिसांमधली आणि पब्लिक मधली जी दरी आहे ते दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, जेणेकरून लोकांनी सहज पोलिसांना अप्रोच झालं पाहिजे. त्यांच्या काही अडीअडचणी किंवा महिला संबंधीच्या काही अडीअडचणी, त्यांच्या काही तक्रारी आहेत तर त्यांनी न कुठल्याही प्रकारचा घाबरता डायरेक्टली किंवा फोनद्वारे किंवा कंट्रोल रूमचा जो 112चा नंबर आहे त्या संबंधित तुम्ही आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. सायबर म्हणजे सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे. कुठल्याही प्रकारचा नंबर तुम्ही युपीआय जो काही आहे, तुमचे पासवर्ड आहे, युजर नेम आहे, किंवा तुमचे पर्सनल जे अकाउंट डिटेल्स आहे, कुठल्याही प्रकारची माहिती आहे किंवा आधार कार्ड नंबर आहे, कुठल्याही तुम्हाला अशा सिच्युएशन, पॅनिक सिच्युएशन मध्ये कॉल केल्यानंतर आणला जातो की तुमचं आता अकाउंट लगेच ब्लॉक होणार आहे, तुम्ही हा नंबर द्या, तुम्हाला 4 डिजिट नंबर येणार आहे, तो कोड नंबर आहे, तर ओटीपी नंबर, तुम्हाला ओटीपी नंबर आलेला असतो त्या संबंधीचा, म्हणजे तो दिला की त्याचं कंट्रोल त्याच्याकडे गुन्हेगाराकडे जात असतो. पण तुम्हाला सांगितलं आता एक कोड नंबर आलाय, मी सेंटर त्यामध्ये तुम्हाला अलाव करून तुम्ही भरपूर त्यांना अलाव करतात. म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट वगैरे आहेत किंवा तुमचं आता काही फोटोग्राफ्स आहे प्रायव्हेट, ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही ऑनलाईन त्याला ऍक्सेस करतात. म्हणजे फ्रॉस्टरला किंवा ऑनलाईन जे गुन्हेगार आहे त्याला तुम्ही मोबाईल मधला सर्व प्रकारचा ऍक्सेस देऊन टाकता. कॉन्टॅक्ट लिस्टचा ऍक्सेस, प्रायव्हेट फोटोग्राफचा ऍक्सेस, सर्व प्रकारचे ऍक्सेस देतात. आणि ते लोन ऍपच्या मार्फत तुम्हाला काही रक्कम तुम्हाला दिली जाते,
ती रक्कम काही कारणास्तव जर तुम्ही परत करू शकला नाही किंवा देऊ शकला नाही तर तुम्हाला त्या तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टच्या सर्व मोबाईल नंबरचा वापर करून त्या तुमचे जे नातेवाईक मित्र आहे त्यांना विविध प्रकारचे मेसेज टाकून तुमचा हॅरेसमेंटचा प्रकार केला जातो. तर अशा प्रकारचे लोन आहे त्याला परत कसं देता येईल या संबंधीचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. त्याचाच एक प्रयत्न म्हणून आज आम्ही एक 15 मोबाईल मागील काही कालावधीमध्ये आम्ही जे विविध गुन्हे किंवा मिसिंग झालेले किंवा आपले हरवलेले मोबाईल संबंधित आहे तो रिटर्न देण्याचा कार्यक्रम माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सर आमचे पोलीस साहेबांच्या उल्हासनगर डिव्हिजन सरांच्या हाताने आम्ही जो कार्यक्रम करणार आहोत. तर मी पोलीस सरांना विनंती करतो की आपल्याला सर्व मार्गदर्शन करावं. याच अनुषंगाने मला एक सांगायचं आहे की जे मोबाईल रिकव्हरीचं सांगितलं, मोबाईल हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार देतात, मिसिंग झाल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार देतात. याच्याबरोबरच अजून एक गोष्ट करायची आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक CEIR पोर्टल आहे, CEIR सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर. त्याच्यावर तुम्ही स्वतः मोबाईल तुमचा हरवलेला त्याच्या डिटेल्स फीड करू शकता आणि फक्त त्यासाठी एवढंच करायचं आहे की तुमचा जे सिम कार्ड त्या मोबाईलमध्ये होतं हरवलेलं ते सिम कार्ड नवीन ॲक्टिवेट करायचं आहे, दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकायचं आहे. कारण त्याचा OTP ते फिडिंग करताना डिटेल्स त्याचा OTP आपला जो नंबर हरवलेल्या मोबाईलमध्ये होता त्याच्यावर येतो आणि ज्यावेळी तुमचा मोबाईल कोण व्यक्ती वापरेल तो ॲक्टिवेट होईल. त्यामध्ये कोण तो मोबाईल वापरत आहे तुमचा त्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन जातो, तुम्हाला समजून जातो. तर हे तुम्ही स्वतः देखील करू शकता. याचा स्वतः मी अनुभव घेतलाय. माझा स्वतःचा म्हणजे माझ्या मिसेसचा स्वतःचा मोबाईल हरवला होता फिरायला गेल्यावरती, तर तो मी स्वतः फीड केला होता. पोलीस स्टेशनने नाही, मी स्वतः फीड केला होता. त्यासाठी फक्त तुमच्याकडे एक पोलीस स्टेशनची मिसिंग पाहिजे किंवा चोरीला गेला असेल तर त्याची FIR ची कॉपी किंवा हरवलाय गहाळ झालाय तर मिसिंगची कॉपी ती ऑनलाईन फीड करावी लागते. आणि खरोखर मला त्याचा मेसेज आला ज्यावेळी तो मोबाईल ॲक्टिवेट झाला, तर ती सुद्धा यंत्रणा खूप चांगली आहे. त्याचा सर्वांनी फायदा करून घ्या. जय वाघमारे साहेब यांनाही माझा नमस्कार. गेल्या 1 आठवड्यापासून रेसिंग डे सप्ताह चालू आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये मी सुद्धा या सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त 1-2 वेळेस आलो. आपलं सेंट्रल पोलीस स्टेशन खूप सुरुवातीपासूनच सर्वांना सहकार्य केले. सेंट्रल पोलीस स्टेशन सर्व, पण गेल्या 1 आठवड्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना इथे बोलून मातृरामराव आंबेडकर शाळा, आमचे साठी क्लासेसचे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून रेसिंग डे हा फक्त तो भाग वेगळा झाला. तर या इथे आल्यानंतर आम्हाला हे कळलं की वाघमारे सर मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन सुद्धा खूप छान केलं. म्हणजे जी भीती होती मुलांमध्ये ती मुलांच्या मनातली भीती काढली. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये सुद्धा जाऊन भीती काढली. काय झालं माहितीये का, आता आपण समाजात राहत असताना चांगलं लवकर कोणाचं आठवण केलं जात नाही, वाईट लवकर आठवण केलं जातं. त्यामध्ये पोलीस नंबर 1 असतात. त्यांच्या वाईट गोष्टी लवकर लक्षात ठेवल्या जातात, पण त्यांना सुट्टी नसते, त्यांना कोणता सणवार नसतं, हे कुणी लक्षात घेत नाही. आणि रेसिंग डेच्या निमित्ताने आपल्यामध्ये नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जी भीती निर्माण झाली पोलिसांबद्दल आणि त्यांच्या वर्दीबद्दल त्यांच्या त्या खात्याबद्दल त्यांच्यामधलं आणि त्या नागरिकांमधलं त्या विद्यार्थ्यांमधलं अंतर दूर करण्याचं काम केलं जातं. आणि खूप छान प्रकारे इथे आपण पाहिलं सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांपासून तर प्रौढांपर्यंत सर्वांना खूप छान मार्गदर्शन करून आणि योग्य ती माहिती देऊ. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आम्ही पुढेही जाऊन संवाद केला. तर विद्यार्थ्यांना सांगितलं जर तुमच्यासोबत कोणता एक मोठा व्यक्ती जरी नसेल तरी तुम्ही स्वतंत्र जाऊ शकतात ना. आता ते स्वतःहून हो म्हटले. म्हणजे खरंच योग्य असं मार्गदर्शन आणि खरंच असे रेसिंग डे अशा प्रकारे साजरे झाले पाहिजे. साहेबांचे फोन आले की आमच्या शाळेच्या मुलांना मार्गदर्शन करायचं, तसं आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी येत असतो. पण ह्या वेळेला नवीनच सर्व दाखवलं, फक्त रॅलीच होती. आता यांनी बसून साहेबांनी मार्गदर्शन केलं की सायबर क्राईम काय असतं आणि साधारणतः आमच्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये बॅड टच गुड टच हा एक विषय मोठा. त्याच्याबद्दल साहेबांनी एवढं डिटेल स्पष्टीकरण दिलं की व्हॉट इज बॅड टच अँड गुड टच, स्पर्श करणं कसा चांगला कसा वाईट याच्याबद्दल डिटेल त्यांनी नॉलेज दिलं. मुलांनी बी चांगलं ऐकलं. पोलीस स्टेशनमध्ये कशा पद्धतीने कशी कामं चालतात याची माहिती दिली. पूर्ण पोलिसांना दाखवलं की कुठून कसे कसे गुन्हे होतात, मोबाईल कसा फॉरवर्ड होतो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मुलांना सर्व गोष्टी समजल्या, नॉलेज घेतलं. मुलं आनंदित झाले, आम्ही पण आनंदी झालो आणि त्यांनी आम्हाला बोलवलं. याच्याबद्दल त्यांचं सर्वात महत्वाचं म्हणजे आभार मानणं की आमच्या मुलांना त्यांनी या गोष्टीचं गाईड केलं. त्याच्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये जर सुसंवाद नसेल तर हा क्राईम कंट्रोल होऊ शकत नाही, हे सर्वश्रुत आहे. आणि हे दोघांमध्ये एक सुसंवाद निर्माण करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने हा जो सप्ताह इथे आयोजित करण्यात आलेला आहे
या सप्ताहामध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जे जे विविध क्षेत्र आहेत, तर सर्व सांगितलेलंच आहे, वरिष्ठ नागरिक असेल, विद्यार्थी असतील, युवक असेल, महिला असेल, सर्वांमध्ये जाऊन पोलीस खात्याने एक संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या शाळेमध्ये देखील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयामध्ये वाघमारे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या रॅलीमध्ये सर्व पोलीस सहभागी झाले. महिलांना, विद्यार्थ्यांना, मुलींना विशेष असं मार्गदर्शन केलं आणि यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांना कळल्या. खरं तर नागरिकांच्या मनामध्ये खरंच पोलिसांना घेऊन एक प्रकारची भीती असते. पोलीस स्टेशन, एक ती म्हण प्रचलित झालेली आहे की कोर्ट, हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनच्या पायऱ्या कोणी चढू नये. म्हणजे ह्या जे लोकांच्या मनामध्ये ज्या चुकीच्या धारणा आहे, खरं तर पोलीस आपल्यासाठी संरक्षणासाठी आहे, ही गोष्टच कदाचित आपल्याला कळत नाही. आमच्याकडे अशी खूप उदाहरणं आहेत की पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्यानं मी ज्या परिसरात राहतो, सम्राट अशोकनगर, तो परिसरामध्ये तिथला क्राईम रेशो जर कमी होण्याचा जर खरंच झाला असेल तर तो सेंट्रल पोलीस स्टेशनमुळे झालेला आहे. या 5-6 वर्षामध्ये गवळसर असतील, सुरडकर साहेब असतील, कडसाहेब होते किंवा आता वाघमारे साहेब आहेत, यांनी ज्या प्रकारे नियंत्रण ठेवलेलं आहे, ज्या प्रकारे सर्व गोष्टी घडवलेल्या आहेत, आमच्या परिसरामधील क्राईम रेशो खरंच कमी झालेला आहे. पोलीस डिपार्टमेंटनं 12-12 तास ड्युटी करतात, पण त्याचा मोबदला त्यांना वेळेवरती आणि व्यवस्थित मिळत नाही. कारण रिलीवर आल्याशिवाय पोलीस डिपार्टमेंटचा माणूस जातच नाही. 12 तास असो किंवा तिथं 24 तास हो, परंतु त्या पॉईंटवर रिलीवर त्यांचा आल्याशिवाय तो पॉईंट सोडू शकत नाही. आणि म्हणून अशा कडे ड्युटी करणाऱ्या डिपार्टमेंटला मी बुद्ध धर्म संघ या 3 रत्नाच्या बलाने त्या डिपार्टमेंटचं कल्याण हो, मंगल हो, त्यांच्या दुःखातून ते दुःख मुक्त व्हावं आणि त्यांच्या येणाऱ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण सुखाचा येऊ अशी मंगल कामना करतो. आणि या ठिकाणी माझे उल्लासनगर डिवीजन में महाराष्ट्र पुलिस वर्धापन दिन के उपलक्ष्य में विविध सारे कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं. उसमें से ही आज सेंट्रल पुलिस स्टेशन में प्रॉपर्टी रिटर्न का एक प्रोग्राम आयोजित किया गया था, जिसमें सेंट्रल पुलिस स्टेशन में पिछले साल में लगभग 160 मोबाइल रिकवर किए हैं. उसकी कीमत 60 लाख के आसपास है. उसमें से 15 मोबाइल जिसकी कीमत 3,80,000 है, आज वो लोगों को वापस किए गए. ये और ऐसे ही कार्यक्रम हम वर्धापन दिन के औचित्य में ले रहे हैं. धन्यवाद. नागरिकांना मी मोबाईल चोरी किंवा ह्या ज्या मोबाईल गहाळ होण्याच्या ह्या ज्या घटना घडत आहेत त्या संबंधानं आवाहन करू इच्छितो की नागरिकांनी आपला मोबाईल बाळगताना एकतर सतर्कतेने बाळगला पाहिजे. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता तो दुसऱ्याला कोणालाही हाताळण्यासाठी दिला नाही पाहिजे. त्याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर आपण जो मोबाईल खरेदी करतो त्याची पावती आहे, त्याचा IMEI नंबर आहे, मोबाईल नंबर आहे आपला, ह्या डिटेल्स व्यवस्थित जतन करून ठेवल्या पाहिजे, जेणेकरून तो जर गहाळ झाला, हरवला तर आपल्याला त्याला शोधण्यामध्ये मदत होईल. आणि जर असा कुठं प्रकार, त्याचबरोबर एक सेंट्रल गव्हर्नमेंटने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे पोर्टल सुरू केलेलं आहे. जर कोणाचा मोबाईल हरवला किंवा गहाळ झाला तर त्यांनी तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी किंवा CIR पोर्टलवर आपली माहिती तात्काळ फीड करावी, जेणेकरून आपला मोबाईल आपल्याला कमीत कमी वेळामध्ये परत मिळेल. धन्यवाद.